नमस्कार मंडळी. बघा, या ठिकाणी आमच्या कॅन्टीनमध्ये आज सारवण्याचं काम चालू आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आम्ही आधीच सारवलेलं होतं आणि आम्ही या ठिकाणी पूर्ण कॅन्टीनला लादी लावलेली नाही. याचं कारण काय असेल तर एक गाईचं शेण जे आहे, त्यांच्याकडे गाई आहेत आणि गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून या ठिकाणी सारवण केलं जातं. तर या ठिकाणी एक वेगळा अनुभव या ठिकाणी आपल्याला जाणवतो आणि शेणाने सारवलेला आता बहुतेक आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. फार दुर्मिळ होत चाललेलं आहे. कारण सगळीकडे आज आपण बघतो ब्लॉक सिस्टीम, इमारती आणि सगळं कृत्रिम वातावरण आहे. तर अशामध्ये आम्ही या ठिकाणी आमच्या फार्मस्टे जो आहे या ठिकाणी इथे निसर्ग आहे, पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत आणि त्याबरोबरच या ठिकाणी ते वातावरण आम्ही नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या या ठिकाणी ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या सांभाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ती सगळी झाडं जी आहेत ही सगळी ऑर्गॅनिक आहेत. म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही वाढवलेली आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा वापर नाही किंवा कुठल्याही प्रकारचं फवारणी वगैरे नाही. शेणाचा वापर करून आम्ही या ठिकाणी ही झाडं वाढवलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ती जांभळं जी आहेत ती सुद्धा नैसर्गिक पद्धतीने पिकलेली आहेत, वाढतात. सर्व झाडं या प्रकारे या ठिकाणी निसर्ग जो आहे तो जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशाच प्रकारे या ठिकाणी मुद्दाम म्हणून लादी बसवलेली नाही. एक आपल्याला शेणाच्या सारवण्यामुळे आपल्याला बरंच आपल्याला आरोग्याचे फायदे होतात. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं. शेणावर चालल्याने त्याच्यामधून एक आपल्याला वेगळी अनुभूती येते आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला या ठिकाणी जाणवते. तर या ठिकाणी अशा प्रकारे शेणावर चालल्याने आपल्याला आपल्या शरीरामध्ये या शेणाचे जे काही गुणधर्म आहेत त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो. तर याच्यावर आम्ही चालतोय कुठल्याही प्रकारची चप्पल वगैरे न वापरता. तर हे अशा प्रकारे दर आठवड्याला आमचं एकदा सारवण होतं आणि अशा प्रकारे ही बघा आमची सारिका या ठिकाणी हाताने मस्त शेण कालवून त्याच्यामध्ये सुद्धा एक सारवतानासुद्धा एक वेगळा सुगंध या शेणाचा छानपैकी आपल्याला आरोग्याला त्याचा फायदा होतो. आणि हातामधून सुद्धा त्याच्यामध्ये काही जे गुणधर्म आहेत किंवा काही जे औषधी गुणधर्म आहेत ते आपल्या शरीरामध्ये त्याच्यातून मिळतात, आपल्याला त्याचा फायदा होतो. तर पूर्वीच्या ज्या महिला असायच्या तर आपलं घर जे असायचं ते शेणाने सारवायचे आणि त्याच्यामधून त्यांचं आरोग्य चांगलं राहायचं. आज आपण बघतो अनेक प्रकारचे व्यायाम करण्यासाठी आपल्याला तर मुद्दामहून करावा लागतो व्यायाम आणि त्या व्यायामाच्या केंद्रामध्ये म्हणजे काय बोलतो आहे आपण त्याला फिटनेस सेंटर याच्यामध्ये जावं लागतं. तर हे आपण जर अशा प्रकारे बसून जर शेणाने सारवलं तर आपल्याला सगळ्या कमरेचा व्यायाम, हाताचा व्यायाम, पायाचा व्यायाम हे नॅचरल पद्धतीने आपोआपच आपल्याला मिळत असतो. तर मी सुद्धा आठवड्यातून एखाद वेळेला जर सारिका वगैरे आली नाही तर त्या वेळेला मी स्वतः सारवते. तर खूप त्याचे फायदे आहेत आणि अशा प्रकारे एक छानपैकी एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये सुद्धा त्याचा प्रवेश होतो आहे. तर खूप छान असं हे सारवण आहे आणि आम्ही ते या ठिकाणी जपलेलं आहे. तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.